आत्ता ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहेत। जम्मू मधली दृश्य आपण बघतो आहोत। त्याचबरोबर पठाणकोट, राजस्थान, फिरोजपूर आणि भटिंडा या ठिकाणी की दृश्य आपण लक्षात घेऊयात की भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेजवळची जी राज्य आहेत, जम्मू काश्मीर असेल, इकडे पंजाब असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, या विविध भागांमधनं आता एक एक करून बातम्या समोर येतात, दृश्य समोर येतात। जम्मू काश्मीरमधली दृश्य आता आपल्या समोर आहे। त्या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। जम्मू आणि काश्मीर भागामध्ये अनेक भागातनं काही ठिकाणी गोळीबाराच्याही बातम्या पुढे आलेल्या आहेत। त्याचबरोबर स्फोटांचे आवाज ऐकू आले श्रीनगरमध्ये, अशी माहिती स्वतः जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेली होती अगदी काही वेळापूर्वीच। तर पठाणकोट, वारंवार पाकिस्ताननं ज्या काही ठिकाणांना टार्गेट केलं आहे त्यापैकी पठाणकोट एक ठिकाण राहिलेलं आहे आणि त्यामुळे पठाणकोटमध्ये सुद्धा या क्षणाला आता ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। त्याची दृश्य आपण बघतोय। राजस्थान सीमेला लागून असलेलं राजस्थानमध्ये सुद्धा राजस्थानमधल्या अनेक भागांमध्ये तणावाचं वातावरण खरं तर मागच्या 2-3 दिवसांपासून आहे आणि आज सुद्धा त्यामुळे राजस्थानमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं आहे। राजस्थानमधली दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनच्या अगदी मध्यभागी बघतो। तर तिकडे फिरोजपूरमध्ये काल पाकिस्तानचं एक विमान भारतीय सैन्यानं पाडलेलं होतं। त्या ठिकाणी आगीची सुद्धा घटना, काल किरकोळ आगीची घटना खरं तर फिरोजपूरमध्ये घडलेली होती आणि आज सुद्धा त्या ठिकाणी आता तणाव वाढलेला आहे। त्या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। भटिंडामधली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहेत। त्यामध्ये भटिंडामध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आल्याचं आतापर्यंत आपल्याला कळतंय। कारण या सगळ्या भागांमध्ये अर्थातच खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडनं सायरन वाजवण्यात आलेला आहे आणि त्याच्या सूचना स्थानिक पातळीवरती आता प्रशासनाकडनं या ठिकाणी दिल्या जात आहेत। पाकिस्ताननं पुन्हा एकदा याच भागांमध्ये विशेषतः हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अर्थातच भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं हे आव्हान परतून लावलेलं आहे। मात्र ही दृश्य आपल्या स्क्रीनवरती आहेत। जम्मू, पठाणकोट, राजस्थान, फिरोजपूर आणि भटिंडा, भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेला लागून जी राज्य आहेत त्यातल्या महत्त्वाच्या ठिकाणांना टार्गेट करण्याचा पुन्हा एकदा पाकिस्तानकडनं प्रयत्न होताना दिसतोय। आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की आजच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली। दोन्ही देशांकडनं त्याबाबतची घोषणा टप्प्याटप्प्यावरती करण्यात आली। अमेरिकेनं सुद्धा या सगळ्यामध्ये मध्यस्थी केली। स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्यात आधी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधल्या शस्त्रसंधीची माहिती ही अवघ्या जगाला दिली आणि त्यानंतर अवघ्या 3च तासांमध्ये, शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर अवघ्या 3च तासांमध्ये पाकिस्ताननं हा मूर्खपणा केलेला आहे। पुन्हा एकदा भारतातल्या विविध भागांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं होताना दिसतोय। तशा बातम्या आता एका पाठोपाठ एक समोर येऊ लागलेल्या आहेत। तिकडे सीमावर्ती भागामध्ये पुन्हा काही वेळापूर्वी पाकिस्तानकडनं गोळीबार सुरू असल्याची माहिती पुढे आली। भारतीय जवानांनी सुद्धा पाकिस्ताननं केलेल्या या आगळीकीनंतर जोरदार प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेल्या तिकडचे तर एक एक करून दृश्य आपल्या समोर येत आहेत। जम्मूमधलं दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। पठाणकोटमधलं दृश्य आहे। जम्मू आणि पठाणकोट या दोन्ही भागांमध्ये खरं तर सातत्यानं मागच्या 2-3 दिवसांपासून तणावाची स्थिती आहे। तिकडे राजस्थानमधल्या सुद्धा अनेक भागांमध्ये अगदी सीमेला लागून असलेल्या जैसलमेरमध्ये सुद्धा कालपर्यंत मोठ्या प्रमाणावरती तणाव आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि तशीच काहीशी परिस्थिती शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर 3च तासांमध्ये पुन्हा एकदा या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते। फिरोजपूर या ठिकाणी काल पाकिस्तानचं एक ड्रोन भारतीय सैन्यानं पाडलं होतं, तिथं सुद्धा आज ब्लॅकआउट करण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे। विविध भागांमधनं आता एक एक करून ही दृश्य आपल्या समोर येत आहेत। उधमपूरमध्ये सुद्धा ड्रोन दिसल्याची माहिती आहे। तिकडे श्रीनगरमध्ये काही स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत। गुजरात असेल, राजस्थान असेल, पंजाब असेल, या ठिकाणी पाकच्या कुरापती आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या दिवशी जर आपण विचार केला तर पहिल्या दिवशी गुजरातपर्यंत पाकच्या या आक्रमणांची व्याप्ती पोहोचलेली नव्हती, या हल्ल्याच्या प्रयत्नांची व्याप्ती पोहोचलेली नव्हती। मात्र काल सुद्धा गुजरातच्या काही भागाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं करण्यात आला होता आणि आज सुद्धा पुन्हा एकदा गुजरातपासून ते पार जम्मू काश्मीरपर्यंत पाकिस्ताननं भारताच्या दिशेनं हल्ले करण्याचा प्रयत्न आज पुन्हा एकदा केलेला आहे आणि त्याचीच ही काही दृश्य आता समोर येत आहेत।